गेल्या 38 दिवसांच्या युद्धात जगानं काय पाहिलं? बलाढ्य महासत्तेला एक छोटा देश सुद्धा थोपवू शकतो. तुमच्यात लढण्याची जिगर असेल, जिद्द असेल, जज्बा असेल तर तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. अपरिपक्व युद्धनीतीनं कसं हसू होतं. जगानं पाहिलं गर्वाचं घर कायम खाली कसं असतं. आपण बघितलं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प रोज वल्गना करायचे, इराणला बेचिराग करू, उद्ध्वस्त करू, नेस्त नाबूद करू. पण या सगळ्या धमक्यांना इराण अतिशय निडरपणे सामोरा गेला. त्याला तोड नाही. नेतृत्व संपलं, हजारो माणसं मारली गेली, प्रचंड आर्थिक हानी झाली, पण इराण झुकला नाही. प्राण देऊ पण झुकणार नाही ही झुंजार वृत्ती, त्यांचा लढवय्येपणा उद्या इतिहासाच्या पानावर ठळक अक्षरात नोंदवला जाईल हे नक्की. त्यात लिहिलं जाईल की केवळ बॉम्ब आणि लष्करी सामर्थ्याच्या बळावर युद्ध जिंकलं जाऊ शकत नाही. अमेरिका इस्रायल यांचा प्रमुख इरादा काय होता? त्यांचा इरादा होता इराणमध्ये सत्ता उलथवून टाकायची. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झालं आणि पहिल्या काही तासात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासह अनेक बडे नेते अधिकारी धारातीर्थी पडले. नेतृत्वाचा खात्मा झाला. क्षेपणास्त्र तळं, हवाई संरक्षण, नेव्ही अमेरिकेनं उद्ध्वस्त केली. वाटलं इराणची सत्ता आता पत्त्यासारखी कोसळून पडेल, पण तसं घडलं नाही. जखमी अवस्थेतही इराण उभा राहिला. तिथले लोक खंबीरपणे सरकारसोबत उभे राहिले. अमेरिकेच्या धमक्यानंतर इराणी जनता रस्त्यावर उतरली. लहान मुलांना घेऊन लोक पूल आणि वीज प्रकल्पांवर मानवी साखळी करून उभे राहिले. या देशाच्या रक्षणासाठी आकाशातून मृत्यूचा वर्षाव होईल हे माहीत असताना ते त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. ही केवळ देशभक्ती नव्हती, ही एक राष्ट्राची सामूहिक इच्छाशक्ती होती. जेव्हा तुमच्याकडे आधुनिक शस्त्र, पैसा, तंत्रज्ञान हे काहीच नसतं, तेव्हा हा जज्बा तुम्हाला युद्ध जिंकून देऊ शकतो. इराणनं ते दाखवून दिलं. इराणला संपवण्याची गर्जना करणारे ट्रम्प शस्त्रसंधीसाठी गेल्या काही दिवसात तर अक्षरशः घायकुतीला आलेले दिसले. शिवीगाडीवर उतरलेले जगानं पाहिलं आणि सिव्हिलायझेशन संपवू अशा अपमानजनक शब्दांचा वापर त्यांनी केला. जग काळजीत पडलं, पण तरी इराण झुकायला तयार नव्हता. शेवटी अमेरिकेला पाकिस्तान सारख्या इवल्याच्या देशाकडे धाव घेऊन 2 आठवड्यांची मुदत मागावी लागली. यातच सगळा सार आला. शेवटी ट्रम्पना युद्धविराम स्वीकारावा लागला. इराणनं आपल्या 10 सूत्री शांतता प्रस्ताव ठेवला आणि तो व्यावहारिक मानला गेला. अनेकांना वाटतंय अमेरिकेचा पराभव आहे. हा त्यांच्या दादागिरीचा पराभव, त्यांच्या अहंकाराचा पराभव. कारण अमेरिका इस्रायल हे जे साध्य करायचं होतं ते करूच शकले नाही. त्यामुळे अनेक जण प्रश्न विचारतायत की मग या युद्धातून 38 दिवसामध्ये एवढे बॉम्ब वर्षाव केल्यानंतर, एवढं नेस्त नाबूद केल्यानंतर अमेरिका आणि इराणच्या हाती नेमकं काय पडलं? त्यामुळे इराणचा हा नैतिक विजय आहे का? इराणनं पराभव टाळला का? धमक्या आणि इस्रायलच्या आक्रमकतेने अमेरिकेच्या प्रतिमेला जो कायमचा तडा गेला तो भरून कसा निघणार आहे? जग पाहत आहे बलाढ्य शक्तींना एक छोटासा देश थोपवू शकतो, तेव्हा त्याच्या मागे जनतेचा जज्बा असावा लागतो. पण यातून एक धडा मिळतोय. युद्धात कोणीही पूर्ण विजयी होत नाही. इराणला आता पुनर्निर्माण करावं लागणार आहे. अमेरिका, इस्रायल यांना आपल्या अयशस्वी धोरणाचे परिणाम भोगावे लागणार आहेत. आणि जगाला शांतता हवी आहे. तर हल्ल्यांऐवजी संवादावर जगानं भर द्यायला हवं. संयुक्त राष्ट्र संघ नावाचा अदृश्य जी शक्ती आहे, ती अदृश्य शक्ती जगात पुन्हा अवतरावी. कारण जग संकटात असताना ते कुठे गेलेत हा जगाला पडलेला प्रश्न आहे. आणि याच अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. तर सध्याची भूराजकीय परिस्थिती काय ही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि या 38 दिवसाच्या नंतर कोणी काय गमावलं, कोण जिंकलं, कोण हरलं, या सगळ्याची चर्चा, सगळ्याचं विश्लेषण मान्यवर पाहुण्यांच्या सोबत आपण करूया. पण त्याआधी काही मूलभूत सवाल ज्या जगाला पडलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मान्यवरांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इराण विरोधातल्या युद्धात अमेरिका हरली आहे का हा प्रश्न आपण उपस्थित करतोय.
का हरली आहे, नैतिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं अमेरिकेला जे सिद्ध करायचं होतं, जे करायचं होतं सत्ता पालटापासून ते युरेनियमचा त्यांचे प्लांट उद्ध्वस्त करायचे होते, ते झालं का? इराणचा नैतिक विजय की पराभव टाळण्यात इराणला यश? हा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला या चर्चेत उपस्थित करायचा आहे. खरा पराभव कोणाचा झाला, इराणचा झाला की अमेरिकेचा झाला, की आजच्या या सगळ्या काळामध्ये अशा तशा अर्थानं पराभव किंवा जिंकणं असं असू शकत नाही, ते सांगणं अवघड असेल का? आपण जाणून घेऊया अमेरिकेने युद्ध करून नेमकं काय आपल्या पदरात पाडून घेतलं. जे उद्देश त्यांनी दिलेले होते ते उद्देश साध्य झालेले आहेत का? आणि मग जर झाले असतील अमेरिकेचे, तर मग अमेरिकेमध्ये आज त्यांचा राजीनामा का मागितला जातोय? डोनाल्ड ट्रम्प तर सांगतायत आम्ही जिंकलो, पाठ थोपटून घेत आहेत. मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या वर्चस्वाला या युद्धाच्या नंतर धक्का बसेल का? जी दादागिरी होती अमेरिकेची, जो दरारा होता, त्या दराऱ्याला सुद्धा नख लागेल का? चला या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण करूया आजच्या या बडे मुद्देच्या विशेष कार्यक्रमामध्ये. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. आज कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा करायची नाही हे आपण ठरवलं आणि त्यामुळे या क्षेत्रातले सगळे तज्ज्ञ मंडळी आपण बोलवलेली आहेत. आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सरांचं. सर स्वागत आहे तुमचं. या चर्चेत आपण विक्रांत कावळे सरांचंही स्वागत करूया. विक्रांत कावळे सर हे निवृत्त मेजर आहेत. सर तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक योगेश पराळे सर आहेत आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अभ्यासक संदीप पाध्ये सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. मी तुमचंही स्वागत करतो. आणि विशेष करून आपण ज्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध चर्चांच्या माध्यमातून ज्यांचं खुशखुशीत असं विश्लेषण ऐकत असतो, डॉक्टर रवी गोडसे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी सर तुमचंही खूप खूप स्वागत. आणि अर्थातच मी चर्चेची सुरुवात तुमच्यापासून यासाठी करणार आहे कारण आम्हाला जाणून घ्यायचं आहे अमेरिकेमध्ये काय प्रतिक्रिया आहे. आम्ही तर बघतो इराणमध्ये जल्लोष सुरू आहे, अमेरिकेत काय सुरू आहे? आधी अमेरिकेतल्या भारतीयांची प्रतिक्रिया सांगतो. प्लीज प्लीज. आपलं पोरग असताना पांडू ते होतं नापास आणि शेजाऱ्यांचा बंडू येतो पहिला कॉलेजमध्ये. मग आपण जसं खोटं खोटं हसत त्याच्याकडे पेढे घेऊन जातो ना, तसं झालंय आता. म्हणजे चीनने मध्यस्थी केली, ते मोरासारखे नाचताय. ते पाकिस्तानने मध्यस्थी केली, इस्लामाबाद मध्ये होणार. आणि एवढा मोठा माझा भारत जो काय मध्ये करू शकतो ते आपण एलपीजी सिलेंडरच्या लाईन मध्ये उभे आहोत. पण एवढं भारताला हे खरं चांगलं आहे आणि ते मी कसं एका पुढच्या चर्चेत सांगतो. पण अमेरिका काय म्हणताय ना, आता तुम्ही म्हणताय की हा जल्लोष चाललाय इराणमध्ये वगैरे. तो इराणमध्ये जल्लोष कुठे दाखवतायत? इराणच्या 2 न्यूज एजन्सीज आहेत, फार्स आणि तस्नीम. त्याला 4-5 लोक पण नाही बघत होतो. ते इराणचं जे दाखवतायत ते सगळं CNN, MSNBC, YouTube, X. म्हणजे आतापर्यंत इराण धमकी देत होता, अमेरिका धमकी देत होता. इराणच्या धमक्या जगापुढे कशा येत होत्या? सगळ्या अमेरिकन माध्यमातून ना. X, YouTube, Google, मेटा, इन्स्टा. अमेरिकेने नॅशनल सिक्युरिटी सांगून हा आवाज बंद केला असता इराणचा, तर धमकी काय तेच कळली नसतं. मग होर्मुझची खाडी बंद झाली नसती. आणि खरी चाणक्य नीती कशी असते माहितीये, की जेव्हा जिंकता तुम्ही पण समोरच्याला वाटतं की ते जिंकले. आता सगळे म्हणतात ना की इराणने अमेरिकेने शरणागती पत्करली का, घुटणे टेकले का, अमेरिका हरलं का याच्यामध्ये. तर आपण म्हणतो ना इराण एकदम ताकदवान आहे. तर त्या ताकदीचा अंदाज कसा येतो तुम्हाला? अमेरिकेने 28,500 हल्ले केले. आता ते हल्ले करायला पाहिजे होते, नैतिक होते, चूक होते. तर ट्रम्प त्यांची दादागिरी आता जरा अति झाले. त्याच्यामुळे सगळ्या जगाला वाटतंय की जरा या माणसाला कोणी धडा शिकवला तर बरं होईल. पण हे जरी असलं तरी 28,500 हल्ले एकदम बरोबर केले. त्यातलं एक विमान पडलं आणि त्या विमानातला एक मनुष्य, पायलट ऑलरेडी निघाला होता. दुसरा मनुष्य घायल आणि घातक, दुसरा मनुष्य जखमी 9 कोटी इराणियांच्या मध्ये इस्फहानच्या साऊथला तो एकटा मनुष्य होता तिथे आणि 48 तास होता. आणि त्याला सोडवायला अमेरिका 600 म्हणजे आलं 600 माणसं 160 विमानं घेऊन अमेरिका येणार माहिती होतं. इराणने तिथे नाकेबंदी लावून ते जर का 600 मिळाले असते तर अमेरिकेची किती नाचक्की झाली असती. तर 48 तास होते त्यांच्याकडे तयार करायला. आणि इराणच्या बरोबर सार्वभौम इराणच्या मध्यभागी एक मनुष्य होता.
आणि त्याला जाऊन वाजत गाजत अमेरिका परत घेऊन आलं. पाहिली ताकद इराणची काय. होर्मुझ खाडी बंद होते ना. होर्मुझ खाडी आता प्रॉब्लेम काय आहे, दोन्ही पार्टी म्हणणार ना आम्ही जिंकलो. पण अमेरिकेत काय, अमेरिकन काय विचार करतायत, त्यांना काय वाटतंय, फिलिंग काय, आपण जिंकलोय, आपण हरलोय, आपण काय केलंय? पाध्ये सर येतो तुमच्याकडे. अमेरिकेत काय माहितीये का, 50% लोक, जसं प्रत्येक डेमोक्रेसीमध्ये असतं, हा 50% लोक या बाजूने आहेत, 50% त्या बाजूने. इस्रायलमध्ये पण तसंच आहे. आणि लोकतंत्रामध्ये प्रॉब्लेम कसा असतो, हे मध्यस्थी पाकिस्तान करू शकतो कारण तो हुकुमशाही आहे. लोकतंत्रामध्ये प्रॉब्लेम कसा असतो, ऑपोजिशन नेहमी हल्ली गव्हर्नमेंटच्या अपोजिटच असतं. गव्हर्नमेंट बरोबर असू दे किंवा चुकीचं असू दे. आता अमेरिकेतले ऑलरेडी लोक म्हणतात, 50% लोक ट्रम्पला इम्पीच करूया, 25th अमेंडमेंट आणूया, ट्रम्पला काढून टाकूया, कारण त्याने असभ्य भाषा वापरली की सिव्हिलायझेशन नष्ट करेन. आणि ट्रम्प म्हणतोय मी सिव्हिलायझेशन नष्ट करीन अशी भाषा वापरली म्हणून इराणने घाबरलं. आणि एक म्हणजे तुम्ही आता मी एक व्हिडिओ टाकला होता, खूप व्हायरल झाला होता, एका सेकंदात सांगतो की हे 48 तासात युद्ध संपलंय 2 दिवसामध्ये. आणि सगळे म्हणतात तुझं तर काय हसं झालं. इराणने एक गोष्ट केली पहिल्या 48 तासानंतर, जी मीडियाने अँप्लिफाय, एक कुठल्या बिल्डिंगला आग लावली तर 16 चॅनलवर 18 अँगल मधून दाखवतात, तर त्याच्यामुळे केलं काय त्यांनी ऍक्च्युअली, हॉर्मुझ खाडीला नुसती धमकी दिली त्यामुळे इन्शुरन्सचे रेट वाढले. पण ठीक आहे, म्हणजे आता अमेरिकेतले काही लोक असं म्हणतात, पण बहुतेक अमेरिकेतल्या लोकांना हे लफडं नकोय आता, हे थांबून परत. ठीक आहे, म्हणजे एक प्रकार संमिश्र प्रतिक्रिया अमेरिकेमध्ये आहे. पण आपण जेव्हा याच्याकडे बघतो, तटस्थपणे जेव्हा बघतो बाम सर, तेव्हा आपण या युद्धातून अमेरिका जिंकली, अमेरिका हरली, इराण जिंकलं, इराण हरलं, काय काय दिसतं आपल्याला? 38 दिवसामध्ये काय झालं? जवळजवळ 38 ते 40 दिवसात आपण इतिहास आणि रोज पाहतोय की कशा प्रकारे हे युद्ध पुढे चाललं गेलं होतं. आणि काही, जसं तुम्ही पहिले म्हणालात की काही मिथ्स जे होते ते कम्प्लिटली शॅटर झाले. एक मिथ होतं की अमेरिका सर्वात स्ट्रॉंगेस्ट सुपर पॉवर आहे, त्याला कोणीही खाली दाखवू शकत नाही किंवा त्यांना कोणीही संपवू शकत नाही. हे एक मिथ कम्प्लिटली शॅटर झालं. दुसरं मिथ होतं की इराण छोटा देश आहे, त्याला कधीही आपण काबीज करू शकतो. आणि अमेरिकेला तसंच वाटलं होतं की पॉसिबली इराणला पण आपण 8 दिवसात किंवा 10 दिवसात मॅक्सिमम फोर्टनाईट मध्ये आपण संपुष्टात आणू. पण त्यांना आता कळलंय की इराण इज नो व्हिएटनाम, इराण अफगाणिस्तान नाही, इराण इराक नाही, इराण व्हेनेझुएला नाही. इराण कट्टर आहेत, इराण चिवट आहेत. आणि जसं तुम्ही प्रश्न केला की काय म्हणावं लागेल, अमेरिका जिंकलं हारलं की इराण जिंकलं किंवा इराण हारलं, आजच्या तारखेला जेव्हा सीज फायर अनाऊन्स केली आहे, जर का वस्तुस्थिती पाहिली आणि आपण रिव्ह्यू केला ऑन ग्राउंड काय झालेलं आहे, तर मी म्हणेन की इराणचं हे वर्चस्व आहे, इराण जिंकलेलं आहे. मी आज म्हणत नाहीये की अमेरिका हारलाय. आणि मग आपण म्हणू की असं कसं होऊ शकतं, स्पेशली लढाईमध्ये देर आर नो सिल्वर मेडल्स. तुम्हाला गोल्डच घ्यायचं, यू हॅव टू विन, यू कॅनॉट बी म्हणजे स्वतःला म्हणणं की आम्ही नंबर 2 वरती आलो, नो मिनिंग. खरंय, खूप चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. आज मी म्हणेन की जे वस्तुस्थिती आहे ग्राउंड मध्ये आणि आपण जेव्हा रिव्ह्यू करतो तेव्हा आपण म्हणू शकतो फर्स्ट राऊंड टू इराण. ओके, कावळे सर, ज्या प्रकारच्या हेतूनं इस्रायल आणि अमेरिका इराणमध्ये घुसले किंवा त्याने हल्ला केला, युद्धाला तोंड फोडलं, दोन त्यांचे जे सगळ्यात महत्त्वाचे हेतू होते, ते हेतू साध्य झाले का? जर झाले नसतील तर मग अमेरिकेनं कमावलं काय, मिळवलं काय? या युद्धाच्या दरम्यान अमेरिका आणि इस्रायल इराणला पूर्णपणे संपवण्याच्या इराद्यानंच या युद्धात उतरलेलं होतं. ज्या पद्धतीनं अमेरिकेनं इराकला संपवलं होतं आणि पूर्णपणे विजय प्राप्त केला होता, त्याच पद्धतीनं इराण सोबत पण तोच उद्देश घेऊन हे दोनही देश उतरलेले होते. आणि इनफॅक्ट आपल्याला आतापर्यंत हेच माहिती होतं की अमेरिका सुपर पॉवर आहे, जसं जनरल बाम सर म्हणलेत की अमेरिका सुपर पॉवर आहे, अमेरिकेची पॉवर फार जास्त आहे, इतर त्यांच्यापुढे फारच कमकुवत आहे. आणि त्यांच्या जोडीला इस्रायल पण होता, ज्यांच्याकडे भरपूर टेक्नॉलॉजी आहे.
त्याच्यामुळे या दोघांच्या समोर इराणचा काही एक चालणार नाही आणि इराण बिलकुल 8 दिवस काय 4 दिवसातच संपून जाईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण ज्या पद्धतीनं इराणनं या सगळ्यांना तोंड दिलेलं आहे, त्या याच्यात आपल्याला निश्चितच सगळेजण म्हणतील की ज्या पद्धतीनं अमेरिका एवढा मोठा सुपर पॉवर आहे, इस्रायल एवढा पॉवरफुल आहे आणि त्यांच्यापुढे इराण तग धरून उभा आहे, त्याच्यातच त्याचा जिंकला असं आपल्याला म्हणता येईल. बर, कारण इराणनं त्यांच्यापुढं घुटणे टेकलेले नाहीत. इराणनं उलट त्या उलट आपण असं म्हणता येईल की इराणनं अमेरिकेला किंवा इस्पेशली ट्रम्पला तडजोडीवर आणण्यात यश मिळवलेलं आहे. त्याच्यामुळं अमेरिका जिंकलाय असं तर आपल्याला निश्चितच म्हणता येणार नाही. अमेरिका किंवा इस्रायल जिंकला आहे आपल्याला असं अजिबातच म्हणता येणार नाही. याच्यात इस्रायलनं पण जो आपला डोम उभा केला होता, त्या डोमला देखील भेदण्यात इराण सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यामुळे इस्रायलच्या पण ज्या काही कमकुवतपणा होता तो पण जगाच्या समोर आलेला आहे. याच्यात टेक्नॉलॉजीचा खूप त्यांनी एक प्रदर्शन मांडलेलं होतं, पण त्या याच्यात इराण त्यांना पुरून उरला असंच आपल्याला निश्चित म्हणता येईल. जर पुरून उरलेलं असेल इराण, ज्या इराद्यानं हे दोन देश आलेले होते, मग योगेश सर आता या सगळ्याचा परिणाम तर इतर सगळ्या गोष्टींवर होणार आहे. जसं की मध्य पूर्वेमध्ये आत्तापर्यंत जी दादागिरी होती, जे वर्चस्व होतं अमेरिकेचं, त्या वर्चस्वाला धक्का बसला असं मानायचं का किंवा बसेल का? आणि त्यांचे जे मित्र आहेत जे त्यांच्यावर अवलंबून होते, जापाना वगैरे, ते मग त्यांचं काय? म्हणजे त्याच्यात दोन गोष्टी बघता येतील. पहिली गोष्ट म्हणजे मला थोडस त्याचा एक कॉन्टेक्स्ट मी देऊ इच्छितो की अमेरिकेचं जे पश्चिम आशिया विषयक धोरण आहे, मिडल ईस्ट विषयक जे धोरण आहे, ते मेनली दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे ज्यू आणि अरब कॉन्फ्लिक्टचं सक्सेसफुल व्यवस्थापन, आणि दुसरी गोष्ट हे एन्श्योर करत राहणं की तेलाचा पुरवठा आपण पूर्णपणे नियंत्रित करू शकतो. तशा दृष्टीनं मग जीसीसी वरचं नियंत्रण आणि ओव्हरऑलच पश्चिम आशिया, इराण सोडून इतर देशांमधलं पश्चिम आशियामधलं वर्चस्व. आता गेल्या काही वर्षात आपण जर बघितलं तर आपल्याला 100% म्हणता येईल की ही जी पारंपरिक सामरिक नीती होती अमेरिकेची, ती हळूहळू का होईना बदलतीये. दुसरी गोष्ट, इस्रायल संदर्भात अमेरिकन परराष्ट्र धोरणामध्ये दोन प्रवाह आहेत. एक आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इस्रायलला आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे, कारण इस्रायल हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यू लॉबी स्ट्रॉंग आहे युएस मध्ये, त्याच्यामुळे इस्रायलचा पाठिंबा हा ऍट एनी कॉस्ट असायला पाहिजे. हा एक विचार प्रवाह आहे. दुसरा जो विचार प्रवाह आहे तो किती कॉस्ट सहन करून, किती किंमत सहन करून अमेरिकेनं इस्रायलच्या या धोरणांना पाठिंबा द्यावा परराष्ट्र धोरणामध्ये, हा दुसरा विचार प्रवाह आहे. तो थोडासा प्रॅग्मॅटिक विचार प्रवाह आहे. आता आपल्याला दिसून असं येते की ह्याचं जे कॉन्फ्लिक्ट आहे, इस्रायलचं जे कॉन्फ्लिक्ट आहे, ते महत्वाचा त्याच्यातला जो टप्पा आला तो 2023चा हमासचा हल्ला, आणि त्याच्यानंतर इस्रायलचं ओव्हरऑलच अत्यंत आक्रमक असं धोरण सुरू झालं, ज्याच्यामध्ये हिजबुल्ला आहे, हमास आहे, या सगळ्या इराणच्या आशीर्वादानं तयार झालेल्या दहशतवादी संघटना आहेत, ज्याचं इस्रायल बरोबर युद्ध सुरू झालं. परंतु अल्टिमेट उद्दिष्ट किंवा अल्टिमेट टार्गेट हे इराण आहे, हे इस्रायलनं कधी लपवलं नाही, आणि आपल्या सगळ्यांना ते दिसत होतं की आज ना उद्या इस्रायल आणि इराण हे युद्ध पेटे. परंतु युएसचा याच्यातला पाठिंबा कितपत असेल, युएसचा इस्रायलला असणारा सपोर्ट कितपत असेल, ह्याच्याबद्दल जी काय असेल ती शंका होती. परंतु इस्रायलचा हा मोठा फायदा झाला की ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे या ज्या लेवलपर्यंत इस्रायलला इराणचं युद्ध भडकवायचं होतं, इस्रायलला इराणची जी मिलिटरी ऍक्शन आहे ती न्यायची होती, ती नेण्यामध्ये अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यामध्ये इस्रायलला यश मिळालं. त्याच्यामुळे सामरिक धोरण अर्थात लक्षात घेता किंवा पश्चिम आशियामधलं जे भूराजकीय गणित आहे, जिओपॉलिटिकल कॅल्क्युलेशन आहे, पण याचा अमेरिकेला फायदा झाला की तोटा झाला? कारण जर समजा अमेरिका आता आल्या पावली मागं फिरत असेल उद्दिष्ट साध्य न करता, तर मग त्यांचं जे वर्चस्व होतं, त्यांचा जो दरारा होता, त्या दराराला धक्का नाही का लागला? अगदी थोडक्यात सर. अर्थात लागला.
हो, बाम सर म्हणाले तसं किंवा कावळे सर म्हणाले तसं की रेजिम चेंज हे मुख्यतः इराणमधलं उद्दिष्ट होतं, ते अर्थात साध्य झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट, मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला तो दुसऱ्या अर्थी पण आपल्याला बघता येईल की आताचं जे युद्ध आहे हे फक्त कोणाचं किती नुकसान झालं एवढ्या पॅरामीटरवर ते जज न करता आता परसेप्शन हा त्याच्यातला मुख्य मुद्दा झालाय. त्याच्यामुळे दोन्ही तुम्ही बघितलं असेल की इराण आणि अमेरिका दोघांनी क्लेम केलंय की आम्ही हे युद्ध जिंकलोय म्हणून, पण परसेप्शनचा मला विचार त्याच करता मुद्द्यावर यायचं सर, परसेप्शनच्याच मुद्द्यावर यायचं आणि त्याच्यासाठी मग थेट अमेरिकेत जावं लागेल आपल्याला. संदीप पाध्ये सर वाट बघतायत कधी येत आहे आमच्याकडे, आणि सर तुमची बाजूच जाणून घ्यायची आम्हाला. काय चाललंय आजूबाजूला तुमच्या सोशल मीडियावर सगळीकडे? काय म्हणजे काय असं देशभक्तीचे नारे की काय, म्हणजे तिथल्या लोकांना काय वाटतंय? सीज फायर केलं, चांगलं केलं, जिंकलो आपण की काय? मला असं वाटतं की जर का मी याचं एक थोडक्यात विश्लेषण केलं तर आय थिंक जगासोबत अमेरिका पण होता हे म्हणण्यामध्ये की सुटलो एकदाचे. आय थिंक सगळीकडेच ते रिप्रिव्हल आहे. ते चांगलं की बरोबर युद्ध होतं की नाही याबद्दल आपण वेगळं बोलूया. कोण पुढे जाते पुढे मागे जाते याच्याबद्दल पण मला वाटत नाही की आपण ती चर्चा करावी. महत्वाचं आहे की आज जगाच्या दृष्टीने, आणि मी परत एकदा म्हणतो की आता नवीन आम्ही सगळे IT क्षेत्रातले बिझनेसमॅन सगळे म्हणतात की डेटा इज न्यू ऑइल, पण आज वस्तुस्थिती आहे की ऑइल इज ऑइल हे पण जगाला सिद्ध झाले. खरंय, अगदी खरंय. आणि ऑइल शिवाय काही होऊ शकत नाही. आणि त्याची प्रचिती तुम्ही बघत असाल तर याच्या सगळ्या इव्हन ट्रम्पच्या सुद्धा हे जे काय चालू आहे व्हेनेझुएला असो किंवा इकडे असो, हे परत कन्सॉलिडेशन ऑफ ऑइल पॉवर याच्या मागेच सगळं सुरू आहे. पण ऑइल सुद्धा घेऊन जाऊ शकले नाहीत ना सर. ट्रम्प मध्यंतरी असं त्यांचं स्टेटमेंट आलं, मला बाकी काही घेणं देणं नाहीये, मला इराणचं तेल पाहिजे असं ते म्हणाले. पण आता तेलही गेलं, तुपही गेलं, ते धुपाटणं हाती आलं अशी परिस्थिती झाली ना. हा, पण ते युद्धाचं खरं कारण मी ते सांगतो की त्याच्यामुळे ते न्यूक्लिअर वगैरे सगळं जरी असं पकडलं तरी याच्यावर कंट्रोल कसा करता येईल असं मला वाटतं की तिथे एक तो त्यांचा दृष्टिकोन होता. इस्रायलने कॉन्फिडन्स दिला की आपण हे लवकर संपवूया, पण ते तसं झालेलं नाही. पण याचा अर्थ मग ऑफ रॅम्पसाठी मी म्हणून म्हणतो की लंच डिप्लोमॅसी, म्हणजे आता आपल्या सगळ्यांना त्यावेळेस खूप चिडचिड झाली होती की आसिफ मुनीरला घरी येऊन जेवायला बोलवलं होतं व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पनी. तर कदाचित तेव्हापासूनच प्लॅन बी सुरू होता की जर का आपल्याला ऑफ रॅम्पला काहीतरी हवं असेल तर हे माणसंच कामात येणार आहेत. आणि शेवटी आपण म्हणतो की बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. आणि पाकिस्ताननी मागे सुद्धा जेव्हा जेव्हा अमेरिकेने हाराखेरी करायचा प्रयत्न केला अफगाणिस्तानमध्ये सुद्धा, तेव्हा पाकिस्तानच त्यांच्या मदतीला आला होता. आता ही ती इतिहास, हा इतिहास बघता मला असं वाटतं की आजच्या तारखेला दे गॉट अ बेटर ऑफ रॅम्प. म्हणजे असं म्हणायला गेले की मुनीर नसते तर कदाचित अजून जास्त नाचक्की झाली असती. कारण जे काय आज इराणने अग्री केलं, जेनेवामध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी अग्रीमेंट झालेलंच होतं. 2 दिवस आधीच फक्त इस्रायलनी खोट टाकली आणि ते हे गेले. त्यामुळे अमेरिकेच्या लोकांना सुद्धा हे कळत नाही की युद्ध नक्की कशासाठी घडत होतं. मला वाटतं खरं कारण तर ऑइलच होतं हे मला तरी वाटतं. की त्यामुळे आता लोकांनी म्हटले की चला शेवटी याचा आमच्यावर परिणाम होणार नाही असं एक वाटत होतं. काही काळ अमेरिकेतल्या लोकांना, अमेरिकेतल्या एस्टॅब्लिशमेंटला वाटलं की याचा आपल्यावर परिणाम होणार नाही, पण आम्ही ग्राउंडवर बघतोय इन्फ्लेशन म्हणजे ऑइलच्या प्राइसेस काहीच्या काही इथे पण वाढलेले आहेत. भले स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून अमेरिकेत कधीच ऑइल येत नाही, परंतु म्हणजे असं ते क्लेम करतात, पण त्याची डिपेंडन्सी आहे हे सिद्धच झालंय. हा, खरंय. आणि ऑइल तर ते कंट्रोल त्यांना घ्यायचा होता, कदाचित ते तर नाहीच मिळालं. म्हणजे उलट आता त्यांना 4 अटी 10 अटी तर यांनीच ठेवल्या, इराणनेच ठेवल्या की ह्या मान्य कराव्या लागतील. पण बाम सर, एक चर्चा अशी सुद्धा आहे की जेव्हा ही शस्त्रसंधी झालेली आहे तेव्हा त्याच्यात पाकिस्तानची आणि चीनची भूमिका खूप महत्त्वाची ठरलेली आहे. भारताला ती संधी होती का? कारण बऱ्याच वेळा अनेक लोकांकडून सातत्यानं हे सांगितलं जात होतं की भारत हे करू शकतो, भारतानं ते करायला हवं. तुम्हाला काय वाटतं, भारतानं अलिप्त पूर्ण राहणं किंवा कुठल्याही मध्यस्थी न करणं ही भूमिका योग्य ठरली? ऍब्सोल्युटली. जसं तुम्ही म्हणालात की ह्या सिच्युएशन मध्ये भारत एक असा देश होता की त्यांनी मध्यस्थता करून त्यांनी लवकरात लवकर संपवलं असतं. भारताचं वैशिष्ट्य असं आहे की भारताची दोस्ती इस्रायल बरोबर आहे, गाढ आहे, अमेरिकेबद्दल बरोबर आहे, इराण बरोबर पण आहे. पण आपण नोटीस केलं असेल की पूर्ण युद्धाच्या मध्ये भारताबद्दल कोणी काही बोललं नाही. कारण पॉसिबली भारताने इंडिकेट केलं होतं पुष्कळ आधी की आम्ही
आम्हाला या युद्धामध्ये पडायचं नाहीये, कारण जितके प्लेयर्स आहेत युद्धामध्ये हे सगळे आमचे जवळचे आहेत. आपण नेहमी पाहतो की इराणचे जे ऑल वेदर फ्रेंड्स आहेत ते आहेत चायना आणि रशिया. इंडिया म्हणतं मी फ्रेंड्स आहोत, पण पुष्कळ आपण हेही पाहिलंय की इराणनी आपला फुल टाइम सपोर्ट नाही केलेला आहे. पाकिस्तान असो, जम्मू काश्मीर असो, इराणनी माघार घेतली आहे. दोस्त म्हणता येईल, पण जे आपलं कूटनीती होती यावेळा, आय थिंक इट्स अ व्हेरी कमेंडेबल कूटनीती होती की भारताने तटस्थ राहून हे दुरून पाहिलं. आणि इमॅजिन करा की भारताला जे नुकसान होऊ शकतं, कारण जर का आपण अनालिसिस केलं होर्मुझची समुद्रधुनी बंद झाल्यानंतर कोणाकोणाला नुकसान होईल, नंबर 1 वरती भारत आहे, नंबर 2 वरती चायना आहे, नंबर 3 वरती जपान आहे, नंबर 4 वरती सौदी अरेबिया आहे. सौदी अरेबिया का? कारण तिकडनं तेल बाहेर नाही पडलं तर त्यांचं खूप नुकसान होणार आहे. तर जर भारताला एवढी झळ पोचते आणि आपला 80% आपण बाहेरून मागवतो एनर्जी सोर्सेस, आणि त्यातले 6% हॉर्मुझ मधून येतात, तर जाहीर होतं की भारताने सर्वात पहिले पहल करायला पाहिजे होती की आपण कशा प्रकारे युद्ध थांबवू शकतो. पण भारताला कळलं होतं की आपण जर का याच्यामध्ये पडलो, विल गेट एम्ब्रॉइड, बाकी सगळे हात बाहेर काढतील, आपण याच्यामध्ये आपले हात जळून घेऊ. भारताला सगळ्यात महत्वाचं, ट्रम्प सारख्या माणसावर विश्वास कोणी ठेवायचा? सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक आणि रात्री तिसरंच, म्हणजे चौथं, सॉरी, दिवसभरातले 3. त्याचं नाव मी तरी कॉइन केलंय मिस्टर फ्लिप फ्लॉप. कारण स्वतःला त्याला आठवत नाही की सकाळी काय बोलला होता, दुपारी काय लिहिलं होतं आणि रात्री काय बोलायचंय. आणि आपण पाहिलं होतं जेव्हा टॅरिफ वॉर चालू होती भारताबरोबर, हा वेळा तरी प्रयत्न केला असेल की आपले प्राईम मिनिस्टर त्यांच्याशी बोलतील. आपले प्राईम मिनिस्टर तटस्थ होते आणि अल्टिमेटली ही हॅड टू डू अ क्लाइम डाऊन. डोनाल्ड ट्रम्प एक कम्प्लिटली अविश्वसनीय माणूस आहे. आय एम मेकिंग अ व्हेरी स्ट्रॉंग स्टेटमेंट बिकॉज आय बिलीव्ह जे मी म्हणतोय त्याच्यामध्ये सत्य आहे. आणि अपरिपक्व सुद्धा हे जे आता तुम्ही सर युद्ध लढलेले आहात, तुम्ही युद्धाचं नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला विचारतो की युद्धाची जी रणनीती आखायला हवी होती, ह्या रणनीती दृष्ट्या सुद्धा हे युद्ध फसलंय का? ऍब्सोल्युटली. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की जेव्हा कुठलाही देश युद्धाला जातो आणि हे युद्ध असं 2 दिवसात होत नाही, किंवा लोक म्हणतात की आपले प्राईम मिनिस्टर 25-26 तारखेला फेब्रुवारीला इस्रायलमध्ये होते आणि 28ला हमला केला. असं कधीच होत नाही की 2 दिवसामध्ये प्लॅनिंग झालं आणि हमला झाला. इट टेक्स टाइम. आपण आपलं एक्झाम्पल घेतलं 1971चं. इंदिरा गांधीजींना एप्रिलमध्ये लढा करायचा होता, तेव्हा सांगितलं गेलं की तयारी करायला डिसेंबर होईल. तर जेव्हा अमेरिका पण युद्ध करतं, पण मला सर्वात मोठं आश्चर्य वाटतंय की त्यांचं लिडरशिप, स्पेशली मिलिटरी लिडरशिप, का ते इतके इमॅच्युअर आहेत की त्यांनी एंड स्टेट नाही पाहिली. कारण लढाईला जायच्या आधी पहिले आपल्याला एंड स्टेट पाहायला लागतं. आणि क्लासिक एक्झाम्पल आहे ऑपरेशन सिंदूर. भारताने ठरवलं होतं की आपल्याला काय पाहिजे, आपण कुठपर्यंत जाणार आहे. आम्हाला शिकवलं जातं, आम्ही जेव्हा एम एस्टॅब्लिश करतो की माझा एम काय आहे या पर्टिक्युलर ऑपरेशन मध्ये किंवा कॅम्पेन मध्ये किंवा टॅक्टिकल लेवल, की व्हॉट डज इट इन्व्हॉल्व, हाऊ मच डू आय नीड टू गो, आणि शेवटचं असतं हाऊ फार कॅन आय गो नाव. आणि जर का या 3 प्रश्नांचं उत्तर दिलं तर तुमचं एम क्लिअर होतं. यामध्ये आपण जेव्हा विश्लेषण केलं होतं प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी, चोख विश्लेषण होतं आणि परफेक्ट पॉइंट्स होते की कशा प्रकारे हे युद्ध जे अमेरिकेने सुरू केलं आहे आणि कशा त्यांची नाचक्की झाली, अंगाशी आलं आणि त्यांना एस्केप रूट मिळाला व्हाया पाकिस्तान. आणि आपण दाखवलं होतं ड्युरिंग दी. पण सर, जरी तो एस्केप रूट असला तरी सोशल मीडिया बघितलं, ज्याला युद्धातलं काही कळत नाही तो सुद्धा एवढे मीम्स करून सध्या हे करतायत. मला वाटतं गोडसे सरांपर्यंत ते मीम्स पोहोचलेत की नाहीत माहित नाही, पण तुमच्यापर्यंत म्हणजे अमेरिकेपर्यंत पोहोचलेत की नाहीत मीम्स मला माहीत नाही. पण ट्रम्प महाशयांच्या या सगळ्या कोलांट उड्यांनी, सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंटनी, धमक्यांनी, नाचक्की, ते त्याचे काय राजकीय पडसाद उमटत आहेत तिकडे? अमेरिकेला असं वाटतंय का की आपण अमेरिका आहोत आणि आपला लीडर काय? ठीक आहे, बघा, ट्रम्प त्याच्या काय एवढे पॉप्युलर नाही आहेत आणि मी काय त्यांचा भक्त वगैरे नाही, पण पटकन 4-5 गोष्टी क्लिअर करतो. मी एक प्रश्न असा विचारणार आहे ना, सगळे सुन्न होतील, सगळे पॅनलिस्ट, सगळे इंडियातले युट्यूब चॅनल सुन्न होतील. मी तो प्रश्न विचारतो. समजा चीन आणि भारताचं युद्ध चालू झालंय आणि चीनने सांगितलं की आम्ही तुमच्या पंतप्रधानांना आणि कॅबिनेटला मारणार दिवसाढवळ्या, आणि त्याने येऊन मारलं. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत भारत
चीन बरोबर बसेल का टेबलवर 5-6 अटी कागदावर ठेवून? त्यांचा जो सर्वोच्च सर्वा होता, त्यांचा मायबाप होता खोमेनी, त्याला अमेरिकेने सांगितलं आम्ही तुमच्या घरी येऊन दिवसा ढवळ्या दुपारी 12 वाजता मारणार. तुमच्या अन्नदात्याला, तुमच्या मायबापाला ज्याने दिवसा ढवळ्या निर्घृणपणे सगळ्यांसमोर ठोकलं, त्या माणसाबरोबर तुम्ही 30 दिवसाच्या टेबलवर बसताय आणि तुम्ही म्हणतात तुम्ही जिंकला. ती पहिली गोष्ट. दुसरी ते म्हणत होते ना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल. अहो त्या मेडलचे पैसे लागतात मेजर जनरल साहेब. ते आज चीनने इराणने डिक्लेअर केलं होतं ना 60,000 ते बक्षीस देणार होतं त्या माणसाला पकडलं तर. आता एका ज्याच्या कशासाठी गेले होते इराणमध्ये ट्रम्प महोदय, काय मिळवलं त्यांनी सांगावं लागेल ना. सांगतो ना मी. नाही ते चुकलंच ना, कारण जर का न्यूक्लिअर वेपन उडवायचं होतं तर ते मागच्या जून मध्येच उडवलं होतं. जून 2025 मध्ये. आता तुम्ही मला एक सांगा, जून 2025 मध्ये अमेरिकेने उडवलं त्यांचं सगळं न्यूक्लिअर उद्ध्वस्त केलं. आता अमेरिकन म्हणतात मग परत कशाला गेलात, उद्ध्वस्त केलं होतं, असे बरेच अमेरिकन म्हणतात. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जून 2025 चे तुम्ही सगळे मीडिया रिपोर्ट चेक करा. इराणने धमक्या दिल्या होत्या, आमचं तुम्ही हे केलं, आमचं ते. त्या कुठल्या धमक्यांपैकी त्यांनी एक धमकी साध्य करून दाखवली. आणि परत मी अगदी म्हणजे प्रेमाने बोलतोय, मी काय भांडत नाहीये. ते जे गोल्ड आणि सिल्वरचं मी मेडलचं म्हणत होतो ना, एका अमेरिकन डॉलरला 40,000 आता इराणची करन्सी येते. म्हणजे $60,000 त्यांनी इमान लावलं होतं इराणच्या, तर तो $1.5 आहे. तिथे इथे पेट्रोल पंपावर त्याच्यात कॉफी पण नाही येणार. आता हे एक झालं, म्हणजे ते बोलतात. आणि तुम्ही म्हणतात ना ट्रम्प उलट्या सोलट्या कोलांट्या मारतायत. आता मी भारतीय आहे म्हणून मला वाईट वाटलं होतं, पण मी एक पटकन सांगतो, वाईट वाटणार नसेल तर. आपण म्हणतो ना टेरिफचं केलं होतं, तुम्ही म्हणाला तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं राहिलं. पण त्या धुपाटण्याने तुम्ही धोपटून काढलं लोकांना, मग परत त्यांच्याकडून तेल आणि तूप मिळवता येईल ना. ते कसं म्हणाले, सुरुवातीला किती टेरिफ होते भारतावर? 0. ट्रम्पला किती हवे होते? 16. त्यांनी किती सांगितलं? 50, 500. मग 50 वर आला. लोक त्याला म्हणाले वेडा. मग तो म्हणाला ठीक आहे 18 वर करूया. होते 0, त्याला हवे होते 16, मिळाले 18. भारताला वाटलं आपल्याला 32% डिस्काउंट मिळाला. चाणक्य नीती अशी असते की जेव्हा जिंकता तुम्ही आणि दुसऱ्याला वाटतं की ते चाणक्य आहे. आता हे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने काढून टाकलंय, म्हणजे त्याच्यामध्ये भारताचा परत. कावळे सर, मला ते सांगा, आता त्यांनी जो टेरिफचा मुद्दा सांगितला, ट्रम्प यांनी पुन्हा आता सांगितलं की जे शस्त्रास्त्र देतील इराणला त्यांच्यावरती 50%. तर हे काय आहे, म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर अशा प्रकारचं आहे की बाबा? आणि दुसरं, एक नवी युती होतीये का रशिया, चीन आणि इराण? आता ही जी परिस्थिती अमेरिकेमुळे निर्माण झालेली आहे, तर त्या याच्यात ह्या दोन्ही बाजूंना जो क्लेम्स आणि काउंटर क्लेम्स करणं चालू आहे, त्याच्यातनं फक्त तेच आहे की आता जसं तुम्ही म्हणालात गिरे तो गिरे बट नाक उप्पर. त्याच्यात अमेरिका पण हे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय की ते जिंकले आहेत, आणि इराण देखील हेच प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही हारलेलो नाहीत, आम्ही जिंकलेलोच आहोत. तर तो प्रकार दोनही याच्यात चालू आहे. पण जग बघतंय आणि जगाला व्यवस्थित समजतंय की कोण किती ताकदवर होता आणि कोण काय जिंकला आणि कोण हरला. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की अशा परिस्थितीमध्ये निश्चितच नवीन नवीन आघाड्या निर्माण होतात. ज्या पद्धतीनं एक सुपर पॉवर एका देशावर, छोट्या देशावर आक्रमण केलेलं आहे आणि तो पूर्णपणे 100% सफल झालेला नाही, तो असफल राहिलेला आहे असंच आपण जास्त पद्धतीनं म्हणू शकू. तर त्या कंडिशन मध्ये निश्चितच आंतरराष्ट्रीय सगळी धोरणं किंवा आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत ती बदलायला लागतात, आणि ती बदलताना आता दिसते. आणि अमेरिकेच्या विरोधात आता खास करून चीन आणि रशिया हे एकत्र येताना दिसत आहेत, आणि हे अमेरिकेच्या विरोधातच इराणला सपोर्ट करतायत. त्याच्यामुळे ही नवीन युती निर्माण होते, आणि यातून अजून अनेक पुढील येणाऱ्या काळात अजून अनेक संबंध बदलणार आहेत, आणि ते बदलणार जे आहेत ते अमेरिकेच्या विरोधातच असणार आहेत, हे मात्र निश्चित. योगेश सर, एक प्रश्न, ज्या प्रकारे पाकिस्ताननं त्यांना आता या सगळ्यामध्ये मध्यस्थी करून मदत केली, अमेरिकेला असं म्हटलं की अडकला होता माणूस आणि त्याला बाहेर पडायला तिथून मदत केली, आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की पाकिस्तानचं महत्त्व अमेरिकेच्या दृष्टीनं वाढेल का? 100%. म्हणजे
फिक्सर म्हणतो ना आपण, तशा दृष्टीचा रोल पाकिस्तान या युद्धामध्ये आपल्याला केलेला दिसतो. परंतु हे पहिल्यांदा नाही झाले. आपण आधी पण बघितलं की जनरल मुनीरचा उल्लेख आपल्या एका पॅनलिस्टनी केला की ते जनरल मुनीरना त्या पहलगाम अटॅक नंतर व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं, त्यांना खाना दिला, त्यांचं अवभगत केली, जे काय असेल ते. त्याच्यामुळे पाकिस्तानचा रोल हा 100% अमेरिकेच्या कॅल्क्युलेशन मध्ये स्ट्रॉंग आहे. आपण ऑगस्ट 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचा डिफेन्स पॅक्ट एक झालेला आहे. त्याच्यानंतर आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध असलं तरी त्यांच्यामध्ये एक अगदी चांगले संबंध नाही, पण शत्रुत्व असू नये याच्या दृष्टीनं चीननं प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे 100% पाकिस्तानचं जे जिओपॉलिटिकल लोकेशन आहे, त्या जिओपॉलिटिकल लोकेशनचा फायदा हा पश्चिम आशिया आणि साऊथ एशिया या दोन्ही आणि त्यांच्या रिलेशनचा कदाचित त्यांनी उपयोग केला. एक शेवटचा प्रश्न आहे पाध्ये सर, कदाचित असं होऊ शकतं की मी युद्ध थांबवलंय त्यामुळे मला यावर्षी पण नोबेल पुरस्कारासाठी माझं नाव द्या आणि माझी शिफारस करा असं ते म्हणू शकतात ट्रम्प, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण प्रश्न असा आहे की ट्रम्प आता ह्या भूमिकेवर ठाम राहतील का? एवढा विश्वास जगानं ठेवावा का ही शस्त्रसंधी जी आहे ती पुढे संपेल, म्हणजे युद्ध थांबवण्यापर्यंत जाईल? त्या नोबेल प्राइजवरून थोडंसं बोलतो की मी तर आता वाट पाहते कधी व्हाईट हाऊस म्हणते की आता मुनीर आणि शरीफला नोबेल प्राइज द्या म्हणून. कदाचित तशी पण एक मागणी येऊ शकते. म्हणजे गमतीचा भाग वेगळा, कॉम्पिटिशन त्यांच्यातच झाली म्हणजे. पण मला असं वाटतं की हे आपण ट्रम्पचा जर अभ्यास केला नीट तर आपल्याला लक्षात येईल की ही इज व्हेरी गुड इन एक्स्ट्रीम अँकरिंग. म्हणजे काय की अशी अव्वाच्या सव्वा गोष्ट म्हणायची, जी आता आधीच्या पॅनलची पण म्हटलं की असं काही मागायचं की मी निदान 18% तरी आपली टॅरिफ आणून ठेवली. तर हे ज्या लोकांना माहिती आहे, ट्रम्प हे अप्रेंटिस नावाच्या टीव्ही सिरीजमध्ये काय म्हणतात त्याला मेन अँकर होते आणि यू आर फायर्ड हे नावाचं शेवटचं एक वाक्य त्यांना म्हणायला लागायचं. म्हणजे ही इज व्हेरी गुड ॲट दॅट की त्यांना इतक्या वेगळ्या लेवलला नेऊन ठेवायचं की नंतर मग आपल्याला जे हवं ते मिळालं, दॅट इज मोर दॅन इनफ, असं एक साधारणतः त्यांचं सूत्र दिसतंय आणि सगळीकडेच ते वापरतात. पण एक मात्र मान्य करावं लागेल सर, एक मान्य करावं लागेल, बाकी त्यांना कुठे मिळाला असेल कदाचित, पण आज तरी जगाला इराण सोबतच्या युद्धात काही त्यांच्या हातात मिळालंय, म्हणजे तेल तरी मिळालंय, त्यांना अण्वस्त्रात तरी रोखता आलंय, किंवा त्यांना तिथली रिजिम चेंज करण्यामध्ये तरी काही यश आलंय असं दिसत नाही सध्या तरी. त्यामुळे खाली हात आहेत हे हम खाली हात जाएंगे अशा प्रकारची परिस्थिती ट्रम्प यांच्यावर आली आहे. पण तरी सुद्धा त्यांचे तेवर कायम आहेत, कारण ते ट्रम्प आहेत. आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण सवाल विचारला होता की एक प्रकारे इराण विरोधातल्या या युद्धामध्ये अमेरिका हरली आहे का? बघा, परसेप्शन आहे, हे परसेप्शन आहे. 93% लोकांना वाटतंय होय, 7% लोकांना नाही वाटतंय. आणि हे परसेप्शन केवळ महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं नाही आहे, गल्लीपासून न्यूयॉर्कपर्यंत परसेप्शन सेम आहे. हाती काहीच लागलं नाही, झपाटलं. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.